सगळ्यांना नम्रतेची विनंती राहणार आहे. मायबापांनो, आजपर्यंत चोरांना आपण संधी दिली, आपल्यातल्या एका पोराला यावेळेस बाबूराव कदम नावाचा संघर्षवादी माणूस 30-30 वर्ष मायबापांनो संघर्षच करायचं का? तुमच्या आमच्यातला एक सामान्य आता लेकरू आमदार व्हायचं का नाही? जवळगावकर झालं की आष्टीकर, आष्टीकर झालं की जवळगावकर. त्यांचे बाप आमदार, ते आमदार उद्या त्यांचं पोरगा तयारी करतोय, त्यांची पोरगी तयारी करते. 30-30 वर्ष या मंगरुळ नगरीचं झालं, या खेरगाव नगरीचं झालं, हिमायतनगर तालुक्याची झालं, हातगाव तालुक्याचं झालं. एक गरीबाचं लेकरू आहे म्हणून त्याच्या पदरी सदैव निराशा, सदैव त्याचा पराभव. यावेळेस आपण खपून घ्यायचं नाही दादांनो. 3 निवडणूक साहेबांच्या हरल्या गेल्या, पण ही उद्याची होणारी निवडणूक माझ्या आदरणीय दैवत बाबूराव कदम साहेबांचे मागच्या 3 पराभवाला पुसून टाकणारी निवडणूक ठरली पाहिजे. आणि हातगाव हिमायतनगरचा आमदार म्हणून बाबूराव कदम साहेबच महाराष्ट्राच्या विधिमंडळात गरजला पाहिजे.